कुणबी प्रमाणपत्राचा खोटा अपप्रचार या विषयावर आपण भाष्य करणार आहोत. राज्यामध्ये सरकारनं जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या रेट्यामुळं न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची स्थापना केली आणि संदीप शिंदे समितीला मदत म्हणून राज्यभरात जवळपास 1800 कक्ष स्थापन करण्यात आले. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये हे कक्ष कार्यरत होते आणि सध्या ही समिती आणखीही काम करत आहे. जुन्या कुणबी नोंदी शोधत आहे. 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीच्या पुरावे नोंदी त्या ठिकाणी ती शोधत आहे आणि ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र दिलं जात आहे. या नोंदी शासनानं ऑनलाईन केलेल्या आहेत. पहा काय म्हणालो, या शासनानं वेबसाईटवर, जिल्ह्याच्या वेबसाईटवर अपलोड केलेल्या आहेत आणि काही करण्याचं काम सुद्धा सुरू आहे. आणि असं असताना दुसऱ्या बाजूला कुणबी प्रमाणपत्राचा खोटा अपप्रचार सुरू आहे. त्यांचं म्हणणं आहे की खोटे कुणबी प्रमाणपत्र काढली जात आहेत आणि या खोट्या कुणब्यांविरुद्ध आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत असं त्या काहींचं म्हणणं आहे. तर ठीक आहे, तो त्यांच्या आर्थिक लाभाचा प्रश्न असेल, राजकीय लाभाचा प्रश्न असेल किंवा आणखी कुठल्या लाभाचा प्रश्न असेल, परंतु त्यासाठी सामाजिक दरी निर्माण करू नये. खोट्याला कुणीही धारा देणार नाही. जर एखाद्यानं खोट्या प्रमाणपत्राच्या खोट्या नोंदीच्या आधारावर जर कुणबी प्रमाणपत्र काढलं असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, या मताचे लोक आहेत. आणि जर एवढ्यावरही भागत नसेल तर शासनानं एखादा अध्यादेश काढावा, तात्काळ अध्यादेश काढावा आणि खोटं प्रमाणपत्र काढणाऱ्यांना शिक्षा करावी. मात्र या आडून जर खऱ्याला नावं ठेवले जात असतील तर हे अत्यंत खेदजनक, दुर्दैवी आणि लांछनास्पद आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राला भूषणावहन आहे. इथं पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं, राज्यघटनेचं नाव घ्यायचं, या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांची नावं घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी जाती दऱ्या कशा निर्माण होतील असं जर काही लोक बोलत असतील तर हे अत्यंत चुकीचं आहे. बरं, ज्यांच्या नोंदी सापडत नाहीत किंवा नोंदी मिळत नाहीत तर त्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र कसे देता येतील याची व्यवस्था सरकारनं करावी म्हणून आंदोलन सुरू आहे. आता त्याची फलश्रुती काय होईल न होईल हे येणारा काळच सांगेल. परंतु तुम्ही खऱ्यांना खोटं ठरवणारे कोण? काहींचं म्हणणं असं आहे की ज्या दिवशी जरांगे पाटलाचं आंदोलन होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही महाराष्ट्रात आंदोलन करू. कशासाठी? त्यांचं आंदोलन या ठिकाणी हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आहे. मग तुमचं आंदोलन हे खोट्या प्रमाणपत्रासाठी असेल, खोट्या कुणबीसाठी असेल तर तुम्ही आज करा ना. त्याचा डेटा शासनाकडे द्या, त्याचा डेटा पोलिसाकडे द्या, गुन्हे दाखल होतील ना. पण तुम्ही या गोष्टी चुकीच्या ठरवून राज्यात वेगळं वातावरण का निर्माण करताय? म्हणजे तुम्हाला कोणी सुपारी दिली आहे का असं म्हणण्याला सुद्धा भरपूर वाव आहे, कारण तुम्ही त्यासाठीच करता. संतोष देशमुख प्रकरणामध्ये जो नंबर 1चा आरोपी आहे त्याच्याबरोबर जेवण करणारे लोक तुम्ही अशा पद्धतीची भाषा जर करत असाल तर किती गंभीर घटना या ठिकाणी आहे. आणि त्यामुळं अशा कुठलाही अपप्रचार करू नये. ज्यांची नोंद असेल ते अस्सल कुणबी आहेत. तुम्ही ठरवू शकत नाहीत. अगदी न्यायालयाने सुद्धा निकाल दिलेला आहे. कुमारी माधुरी पाटील विरुद्ध अप्पर आयुक्त आदिवासी विभाग ठाणे प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. जेवढ्या जुन्या नोंदी आहेत, जेवढे जुने पुरावे आहेत, जेवढे जुने कागदपत्र आहेत ते ग्राह्य धरावेत. आणि मग ह्या तर 100 वर्षापूर्वीच्या, 150 वर्षापूर्वीच्या, 200 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत. खोटे ठरवणारे तुम्ही कोण? तुमच्या आर्थिक लाभापायी, तुमच्या राजकीय लाभापायी ही सामाजिक दरी विनाकारण निर्माण करू नका. जी मिटत आलेली आहे, जो एकोपा आहे, जो सामाजिक सलोखा आहे तो बिघडवू नये अशा प्रकारची विनंती आहे. कारण हे पुरोगामी राज्य आहे आणि जे खरं आहे ते खरं आहे. खोट्याला कोणीही त्या ठिकाणी खरं म्हणण्याचा प्रयत्न करणार नाही. खोट्याला खोटंच म्हणणार. परंतु त्याच्या आडून तुम्ही खऱ्याला जर खोटं ठरवणार असाल, अपप्रचार करणार असाल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे.